बदलापूरकर दरवर्षी ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते त्या आगरी महोत्सवाला 27 डिसेंबर पासून सुरुवात होणार आहे। वामन म्हात्रे फाउंडेशन आणि आगरी उन्नती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कार्मेल हायस्कूल जवळच्या क्रीडा संकुल मैदानावर या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। 27 ते 29 डिसेंबर असे 3 दिवस रंगणाऱ्या या आगरी महोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रसिद्ध गायक मोहित चव्हाण याच्या गाण्यांची मैफिल। 27 डिसेंबरला सारेगम फेम गायक रोहित राऊत याच्या गाण्यांसोबत हास्य जत्रा फेम गौरव मोरे, चेतना भट आपल्या विनोदांनी बदलापूरकरांना खळखळून हसवणार आहेत। तर अभिनेत्री मीरा जोशी सुद्धा यावेळी उपस्थित राहणार आहे। 28 डिसेंबरला आगरी कलाकार आपल्या कलाकृतीतून आगरी संस्कृतीचं दर्शन घडवतील। तर 29 डिसेंबरची संध्याकाळ मोहित चव्हाणच्या गाण्यानं मंत्रमुग्ध होईल। या महोत्सवाच्या निमित्तानं बदलापूरकरांना अस्सल आगरी पद्धतीच्या जेवणाचा मनमुराद आस्वादही घेता येणार आहे। 27, 28, 29 डिसेंबर रोजी आगरी समाज आणि वामन म्हात्रे फाउंडेशन यांच्या माध्यमातून आगरी महोत्सवाचं आयोजन सालाबादप्रमाणे बदलापूरमध्ये आम्ही आयोजित करत असतो। त्यासाठी बदलापूरच्या तमाम जनता आणि बदलापूरच्या आजूबाजूचा जो परिसर असेल त्यांना आम्ही आव्हान करतो की या आमच्या आगरी महोत्सवाला तुम्ही भेट द्या। या महोत्सवामध्ये आमच्या समाजाचं जे आगरी कल्चर असते, आमच्या आगरी लोकांची संस्कृती असते, त्या संस्कृतीचे आम्ही प्रदर्शन ठेवत असतो। नेहमीच आमच्या समाजाची तरुण पिढी आहे, त्या पिढीला आपली जी संस्कृती त्या संस्कृती जतन कायमस्वरूपी ठेवतावं या उद्देशाने हा आगरी महोत्सव आम्ही आयोजित करत असतो। आणि ज्यांनी आमच्या समाजामध्ये प्रावीण्य दाखवलेले जे चांगले शासकीय अधिकारी असतील, लोकप्रतिनिधी असतील, अशा प्रत्येक व्यक्तीचा आम्ही या ठिकाणी सन्मान करतो। आमचे लग्न कार्य असतील, लग्न कार्याचे जे संस्कृती आहेत त्या संस्कृती जतन झाल्या पाहिजेत यासाठी या महोत्सवातनं प्रत्येक समाजाच्या तरुणापर्यंत मॅसेज गेला पाहिजे की आपली संस्कृतीप्रमाणे आपलं लग्न कार्य असो का विधी असो त्या शेवटपर्यंत जतन झाल्या पाहिजेत यासाठी या आगरी महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे। या महोत्सवासाठी आम्ही या आपल्या देशातले चांगले कलाकार, या महाराष्ट्रातले चांगले कलाकार या ठिकाणी त्यांना त्यांचं प्रदर्शित करण्यासाठी बोलवले। पहिल्या दिवशी आम्ही 27 तारखेला रोहित राऊत आणि त्याची मिसेस आणि बॉलिवूडचे काही कलाकार या लोकांना, हास्य जत्रेतले काही कलाकार या लोकांना त्या दिवशी बोलवलेत। आमच्या समाजातले जे चांगले गायक आहेत, उद्ध वाजवणारे लोक आहेत, या लोकांना सुद्धा दुसऱ्या दिवशी आम्ही बोलवले आहेत। आणि ज्यांनी बॉलिवूडवर राज्य केलं आहे, मोहित चव्हाण याला आम्ही शेवटच्या दिवशी या बदलापूरच्या लोकांसाठी बोलवलेलं आहे। नक्कीच या सर्व सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद आमचे बदलापूरवासी आणि सर्व या ठाणे जिल्ह्यातले रहिवासी घेतील असं मला वाटतंय। तरी आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना आव्हान करेन की या कार्यक्रमासाठी कुठच्या प्रकारचं पास नाही, कुठच्या प्रकारचं शुल्क आम्ही आकारलेलं नाही, तरी सर्वांनी मोठ्या संख्येने येऊन आमच्या या संस्कृतीचं प्रदर्शन पाहण्यासाठी या महोत्सवाला भेट द्यावी अशी मी विनंती करतो। बदलापूरमध्ये आणि परिसरातील आगरी समाजाच्या शक्तीचं, त्यांच्या ताकदीचं, त्यांच्या प्रगतीचा, त्यांच्या विकासाचा प्रतीक बनलं आहे। या आगरी महोत्सवाच्या निमित्ताने माध्यमातून आगरी समाजाने जो बदल घडवला, आमचे परंपरागत शेती व्यवसाय होता त्या शेती त्या डेव्हलपमेंटमध्ये गेल्या, जमिनी गेल्या, पण आगरी समाजाने व्यवसायामध्ये प्रगती केली, शैक्षणिक क्षेत्रात प्रगती केली आणि अनेक विषयात समाजाने प्रगती केली। आणि ती प्रगती या महोत्सवाच्या निमित्ताने जनतेसमोर, लोकांसमोर येते। दरवर्षी विशेष काही उल्लेखनीय विषय क्षेत्रात काम केलं असेल अशा माणसांचा आम्ही इथे आवर्जून सत्कार करतो। गेल्या वर्षी स्विमीमध्ये पिंपळघरच्या एका विद्यार्थिनीने मोठं काम केलं होतं, तिचा सत्कार केला। यावर्षी या डिसेंबरच्या 18 तारखेला उरण येथील एका मुलाने, कुमार आर्य किशोर पाटील या चिमुकल्या तरुणाने किंवा कुमाराने बटरफ्लाय प्रकारातल्या स्विमीमध्ये 24 किलोमीटरचा अंतर समुद्रात पार करून एक विश्वविक्रम केलेला आहे। त्या कुमार आर्यला 28 तारखेला बोलवलं आहे। त्याचे वडील, त्याचे काका, त्याचे चुलत भाऊ सर्वांनी स्विमिंगमध्ये नॅशनल स्तरावर उल्लेखनीय काम केलेलं आहे।
इंटरनॅशनल स्विंग कॉम्पिटिशनमध्ये ते भाग घेतात. अशा अनेक तऱ्हेचे जे काही ज्यांनी मोठं कार्य केलेलं आहे आणि आगरी समाजाची प्रगती सर्वदूर आहे. क्रीडा क्षेत्रामध्ये आहे, कला क्षेत्रामध्ये आहे, शैक्षणिक क्षेत्रामध्ये, या सगळ्यांचा आम्ही आदर सत्कार या निमित्ताने इथे करतो. डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा. यूट्यूबवर सबस्क्राईब करा. एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी 6384040404 या क्रमांकावर कॉल करा. बातमी म्हणजेच एकमत न्यूज.